संघ आणि अजनबी ओले संघ सुद्धा तितकं ताकदवर संघ आहे. तर जाऊया पुढच्या सत्रामध्ये. पहिल्या सत्रामध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आमचे मित्र आकाशभाई शेळके यांचा. तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक आणि देऊया आमच्या डीजे मास्टर जय यांना संदेश. क्रिकेट संघ नेरे यांच्या वतीनं आयोजित केलेली एक दमदार क्रीडा शृंखला. या स्पर्धेची आपण अगदी आतुरतेनं वाट पाहत असतो. ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे, ज्यामध्ये आपण द्वितीय फेरीमधील हा दुसरा सामना सर्व इथे खेळत आहोत. इथून जो संघ जिंकेल तो अंतिम 6 साठी निवडला जाईल आणि त्यासाठी पहिलं षटक विशाल गायकवाडचा. पहिल्याच बॉलवरती आघात करायचा प्रयत्न, तिकडे फिल्डर उभे होते आणि छान प्रोटेक्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॉलवरती अगदी एक क्विक सिंगल अर्जित करत धुतुम संघानं अकाउंट ओपन केलेलं आहे. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 1 या आकड्यावरती. परेश सिद्धेशी जोडी आहे, ज्यामध्ये विशाल गायकवाड त्यांना डॉमिनेट करण्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्ले अर्थातच 30 यार्ड सर्कलचं हे षटक तो हाताळत आहे. एक खेळाडू अगदी आपण पाहतोय काऊच्या रिझनमध्ये, तर एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये. कव्हर खुला आहे आणि त्या दिशेमध्ये खेळलेला स्ट्रोक, दिमागदार स्ट्रोक, प्रयोजन आणि नियोजन त्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 4 रनसाठी हा खणखणीत चौकार. सुरेख फलंदाजी. जिकडे आपण पाहिलं की फिल्डिंग सेटअप नाहीये त्या क्षेत्रामध्ये एक स्ट्रोक खेळला होता. हा देखील तसाच फटका आहे, परंतु या वेळेला लॉंग ऑफ मध्ये एक खेळाडू उभा केलाय. छान फिल्डिंग तिकडे त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. अगदी फिल्डिंग सेटअप तितकंच दमदार आपण पाहिलं. आणि या बॉलवरती आपण पाहू शकतो की धावा थांबवताना आपण पाहिलं खेळाडूला धावा आल्या त्या म्हणजेच टोटल धावफलकावरती आहेत 6 धावा. की बेड़िया हमेशा तालों की नहीं होती, लोग आज़ादी देकर परे पर काट लेता. ज्यावेळेला असं वाटतं की आपल्याला आझाद केलेला आहे, आपल्याकडे आघात करण्यासाठी जो रेस्ट्रिक्शन उभा येतोय, परंतु गोलंदाज ज्या वेळेला फिरकी चेंडू फेकतात ना त्यावेळेला ते चेंडू नसतात, ते जलते निखारे असतात. आणि त्या जलत्या निखाऱ्यांना विझवणं एवढं सोपं नाहीये बरं का. अजूनही आपण जर पाहिलं तर या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की विशाल गायकवाड ज्या प्रकारचे चेंडू फेकतोय तिकडे जरूर आघात करण्यासाठी चेंडू आलेत, परंतु ते चेंडू इतके निर्दयी आहेत की कधी कर्दनकाळ ठरतील याचा आपण नेम बांधू शकत नाही आहोत. टीमची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच टोटल 7 धावा आहेत धावफलकावरती. अद्यापपर्यंत या धावा त्यांनी जमा केल्यात, ज्यामध्ये फलंदाजी करणारे लेफ्ट हँडेड फलंदाज आहेत परेश आणि सिद्धेशी जोडी आहे. यावेळचा बॉल फटका दमदार, दिमागदार, आउट ऑफ द पार्क, सुपर सिक्सर.
सिद्धेशच्या बॅटमधून तडाखा. अटॅक दाखवलाय रंगमंचावरती आणि फलंदाज तितकाच रंगतदार. मॅच मध्ये अगदी रोमांचकता सुरुवातीपासूनच टाकण्यासाठी त्यानं प्रयत्नांची ही केलेली पराकाष्ठा. क्षेत्र कुठलाही असो मग प्रयत्नांना पर्याय नाहीये आणि प्रयत्न जर तुमचे मी म्हणेन प्रामाणिक असतील तर मग यशाला पर्याय नाहीये. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध ओव्हर पिच बॉल फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून आकाश मार्गानं संचार करत बॉल सीमारेषा पार. षटकार. फलंदाज ताबडतोड मोड मध्ये अटॅकिंग मोड सादर करतोय. बेडिया बांधिया पाव में चाहत है नापना ऊंचाई आसमान की, खुद की न जाने कितनी सारे उलझनों में उलझाऊं, आज बल्ले के सारे कागज पर एक चाबी बना दी. नक्कीच जी पूर्णपणे आपण पाहतो त्याच्यासाठी बेडी बांधलेली आहे त्या बेडीला बाजूलाच ठेवतोय. हातखंडा त्यानं बाजूला सारलाय आणि ज्या पद्धतीनं आज अटॅकिंग मोड सादर केला रंगमंचावरती, ज्या विशाल गायकवाडनं अगदी सुरुवातीच्या बॉल्स मध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं फलंदाजांना, अगदी त्याच विशाल गायकवाडवरती अंतिम 2 बॉलवरती 2 सिक्सेस लगावले तिकडे सिद्धेश ठाकूरनं आणि धावांचा उच्चांक गाणलाय. तो म्हणजेच पहिल्या षटकामध्ये एकूण झालेत 19. त्यानंतर आलेला हा चौकार जीवन संजीवनी. अजून एक 4 धावांसाठी हा सुमधुर स्ट्रोक, क्रॅकिंग स्ट्रोक. क्या बात आहे. फलंदाज एका बाजूने सिद्धेश तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय परेश. परेश म्हटलं तर ताकद आहे या संघाची आणि तो परेश मैदानाच्या आतमध्ये हरहुन्नरी परफॉर्मन्स. अजून एक ठोकलाय, यावेळेला बॅकफुटला गेले होते, बॅटच्या मधोमध घेतलाय आणि फाईनच्या रिझन मध्ये हा एक दमदार स्ट्रोक. षटकार. क्या बात आहे. फलंदाजी ताबडतोड पाहायला मिळते. दुतुम गावचा सुपरस्टार खेळाडू श्याम ठाकूर यांचा सुपुत्र, जे चांगले निवेदक आहेत, आज त्यांचा खरं तर तालमीत घडलेला खेळाडू चांगलं निवेदन देतोय आणि ज्या आमंत्रणाचा त्यानं स्वीकार केलाय. समोर होता फुल टॉस बॉल, आघात केला, खेळाडू कक्षमध्ये बॉल, अलीकडच्या बाजूला आपण पाहतो षटकार. काय दमदार हा फलंदाज आहे. अगदी प्रत्येकी बॉलवरती आघात करतोय. आज वेगळ्याच लयमध्ये तो आहे. सरोजनच्या सफाईनं अगदी गोलंदाजांची पिसं उपटतोय. पुन्हा एकदा हाल्फ हेलिकॉप्टर गोपनीसारखी बॅट तिकडे फिरवली आहे. जीवाच्या आकांतानं प्रयत्न, अगदी प्रयत्नांना 100 आउट ऑफ 100 आणि यश देखील मिळतंय अखेरकार गोलंदाजाला. फिल्डर नेम अगदी आपण जर विचार केला, ऋषिकेश तिकडे होते आणि इतका सुंदर झेल, बेदर्दी आपण पाहतोय ही हत्याच केलेला आहे खास करून क्रिकेटमध्ये परेशची. आणि अखेरकार विकेट टिपण्यामध्ये यश आलं. सलामीची जोडी होती ती तोडली आहे. पहिला गडी बाद झालाय टीम दुतुमचा. धुतुम संघाला, परंतु काही हरकत नाही, कारण ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करून गेलाय, ज्या पद्धतीने अटॅकिंग मोड सादर केला रंगमंचावरती परेश ठाकूरनं, अगदी त्या बलबुत्यावरती आता बलकट स्थिती त्यांनी फलंदाजीमध्ये खास करून संख्या फलकावरती त्याने आता दाखवलेली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये
रोहित हा फलंदाज आपण पाहू शकतो खेळण्यासाठी होणार आहे तयार. हा देखील तितकाच ताबडतोड फलंदाज आहे टीमचा. राऊंड द विकेट न खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. ऑफसाईडच्या दिशेमध्ये एक धाव घेण्याचा धाडस आहे. डिरेक्ट हिट काम बनून जाईल परंतु नाही. समोरून गोलंदाजाने कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करली नाहीये कारण मे बी त्यालाही माहीत झालेलं आहे की आता धावांची इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे. आणि इव्हन इथून जर आपण विचार केला उर्वरित चेंडूंचा तर मग आता वाट्याला 7 चेंडू अजूनही वाटेला आपण जर विचार केला तर आहेत चेंडू. मग इथे आपण तिथे कमबॅक करण्याची नक्कीच प्रयत्न करू आणि त्यासाठी आपण पाहतो हा त्याचा निर्णय कदाचित असावा. हे षटक क्रमांक 2 सुरू आहे ज्यामध्ये या षटकातील अंतिम बॉल शिल्लक असणार आहे. सुरुवातीच्या 3 बॉलवरती आघात झाले होते त्यानंतर आता चांगलं बॅकअप इकडे विनीत हा खेळाडू आपण आपल्या संघासाठी देताना पाहतो. छान आहे गोलंदाजी परंतु लाईन विस्कलित झालाय. पंचांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल कॉल. अतिरिक्त एक धाव आता मिळणाऱ्या टीमला. या एका धावेने धावफलक पुन्हा एकदा सुशोभित धावसंख्या आपण पाहतो. संख्या फलकावरती एकूण धावा लागल्यात 37 रन. लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट हाफ मध्ये बॅटिंग करते भैरवनाथ विचुंबे. टॉस जिंकून प्रथमतः आपण पाहिलं की फिल्डिंग स्वीकारली टीम ओवलेनं आणि तो निर्णय त्यांच्या कदाचित अंगलठी आला की काय. बॅक टू द बॉलाची संकल्पना. षटक होईल समाप्त. अगदी 2 षटकांचा खेळ संपलाय. एकूण 37 धावा आपण पाहतो धावफलकावरती जिथे 18.50च्या सरासरीनं 17 षटकामागे राहिली ही फलंदाजी आणि त्यामध्ये एक गड्याचा मोबदला विचुंबे या संघानं मोजलाय. अच्छा धुतुम संघाबद्दल जरूर चर्चा झालेली आहे आणि त्या संघाची अगदी आपण पाहतो तितकीच ताकदवर आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. पुढील षटक हाताळण्यासाठी आता आलेला आहे सतीश म्हात्रे. सतीश म्हात्रेचा बॉल तिकडे लीडिंग एज आणि काम तमाम. दुसरा धक्का बसेल. झेलबादच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. गडी क्रमांक 2 तंबूच्या अष्टाला फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच रोहित. सतीश हा आपण खेळाडू पाहतोय गोलंदाजीसाठी. त्याच्यासाठी आपण पाहतोय इकडे पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येकी विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दिनेश शेठ शेलार आणि अप्पा शेठ मुंगाजी साहेब यांच्या वतीने पारितोषिकाची घोषणा केलेली आहे खेळाडूसाठी. या खेळाडूवरती आपण जर पाहिलं संपूर्ण ओले गावाचं प्रेम आहे. आपण पाहतो की एक ज्युनियर संघ घेऊन मैदानामध्ये नियमितपणे उतरत असतो. त्यानंतर चंदर बैलाचे मालक आमचे रोशनदादा पाटील खास करून आपण जर पाहिलं तर त्यांच्या पायांचा ट्रान्स म्हणजे 2 पाय अगदी आपण पाहिलं की मोल्ड करत षटकार मारायचे ते. ही त्यांची ओळख होती खास करून. येस येस चंदर बैलाचे ते मालक आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत. नुकताच एक क्लिप घेतली आम्ही त्यांच्याकडून आणि खास करून 4 इक्के ही त्यांची ओळख आहे. एकूण धावा जर आपण पाहिल्या तर टोटल कार्डवरती लागल्यात 37 धावा. 37 रन्स आहेत आतापर्यंत या टोटल कार्डवरच्या लागलेल्या धावा. अजून एक आपण तिकडे विकेट घाल होताना पाहिली सलग 2 विकेट्स हॅट्रिक साठी आपण पाहतो अप्पा शेठ मुंगाजी साहेब आणि दिनेश शेठ शेलार यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल सतीश म्हात्रे यांच्यासाठी. काय अद्भुत स्पेल. संघाला हवं होतं बॅकअप आणि त्या बॅकअपची अगदी नितांत आवश्यकता भासली असताना संघाच्या अगदी हितासाठी संघाच्या मदतीसाठी धावून आलाय आणि इथे आपण पाहतोय एक अद्भुत स्पेल त्याच्या माध्यमातून आता आपल्या संघासाठी देण्यात येत आहे. अजूनही आपण जर विचार केला तर ऑन हॅट्रिक असेल. जर हा कारनामा केला तर मग आजच्या दिवसातील हा खरं तर पहिला हॅट्रिक वीर गोलंदाज म्हणून गणला जाईल.
खास करून असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये खरीखुरी हॅट्रिक कुठली गणली जात असेल तर मग ती विकेटची हॅट्रिक, ज्यामध्ये 46 वेळा वन डे क्रिकेट आणि 43 वेळा टेस्ट क्रिकेटमध्ये आपण हॅट्रिक होताना पाहिलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती. इकडे आपण पाहतो हॅट्रिक ही चित्त्यासारखी दुर्मिळ गोष्ट आहे, कधीतरीच आपल्याला पाहायला मिळते आणि मग अशा प्रकारची चित्र पाहणं म्हणजे प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकावण्यासारखी दृश्य आहेत. लबा फुल टॉस बॉल तिकडे आपण पाहू शकतो, तितकी छान दिमागदार गोलंदाजी, बॅकअप 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 आणि फक्त बॅकअप. यासाठी मला निवडलंय संघनायकानं प्रमोद गरतनं आणि अर्थात आता त्या गोष्टी इथे सादर करत असताना रंगमंचावरती लिजंड खेळाडू नाव आहे सतीश म्हात्रे आणि सतीश म्हात्रेची एक डेकोरेटिव्ह गोलंदाजी आपण सर्व इथे एन्जॉय करतोय. 3 चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये आणि 2 गड्यांना बाद केलंय. फुल टॉस बॉल आघात केलाय, स्वाईप शॉट, झाडू स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दिमागदार आयोजन आणि नियोजन तिकडे. या षटकारासह आता उंच उडी लगावली आहे, जो थांबवला होता स्कोअर त्या स्कोअरवरती. स्लोवर बॉल रिलीज करतोय गोलंदाज, या गोष्टीवरती फोकस केलाय. हा फटका बॅटच्या मधोमध, तिकडे धोका होणार का नाही. पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पार, लॉंग ऑन सीमारेषेवरून आकाश मार्गाने संचार करत षटकार. यूज इट ॲडेड इन अ कलेक्शन. सिक्सर हॅट्रिक प्राप्त केली आहे, विकेटची नाही परंतु षटकाराची दाखवली आहे. समोर जो नितेश नॅट नंबर 5 वरती गेला त्या निलेश ठाकूरचा कारनामा. ब्युटिफुल ब्युटिफुल परफॉर्मन्स. बॅट्समन अगदी टेरिफिक स्ट्रोक दाखवतायत आणि ज्या पद्धतीनं आज फलंदाजी त्यांनी दाखवलेली आहे अगदी आपल्याला स्वराज गवतेची आठवण होईल. इतके ताबडतोड ते खेळतायत. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर टोटल झाले धावफलकावरती 55. आम्ही पाहिले स्वराजची फलंदाजी जिथे हॅट्रिक सिक्सेस त्यांनी आपल्या बॅटमधून लगावलेल्या आहेत. आणि यंदा आपण जर पाहिलं तर यंदा त्यांच्यावरती एक बिरुद लागलेलं आहे, आगामी श्री. येस, आगामी श्री हे बिरुद आता ते बिंबवत आहेत. कारण आम्हाला ही खरं तर जी आपण पाहतोय खुशखबर मिळाली कधी, ज्या वेळेला त्यांनी लेडीज वॉच आमच्या दादांकडून ऑर्डर केला होता. इथे आपण पाहतोय टीमची धावसंख्या झाली ती म्हणजेच या व्हाईट बॉलवरती हा चौकार, म्हणजे हा खरं तर ग्रेट बोनस मिळेल टीमला. ग्रेट इंडियन सेल नाही परंतु बोनस आहे. 60 धावा कंप्लीट झाल्या टीमच्या, 60 रन्स ऑन बोर्ड टीम तुमच्या. 60 रन्स टोटल कार्डवरती आपण पाहतो. जिथे गडी बाद झाले तर टोटल 3. प्रणित बाद झाले होते, रोहित बाद झाले होते, सुरुवातीला परेश. हे असे फलंदाज आपण पाहतोय. यावेळचा फटका क्या बात आहे, खूपसूरत स्टँड अँड डिलिव्हर, बॉल आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार षटकार. तर आमच्या नेरे गावातील एक प्रसिद्ध शरीर सौष्ठव या खरं तर क्षेत्रामधील एक उन्नत नाव, ज्यांच्याकडे नियमितपणे आपण पाहतो सर्व अगदी विनोदवीर म्हणून देखील पाहतात, ते आमचे निखिल दादा उल्हास म्हात्रे यांचं इथं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. नेरे क्रिकेट संघावरती नियमितपणे खरं तर आशीर्वाद आणि त्यानंतर शुभेच्छांचा वर्षाव असतो. त्यानंतर मग कुठल्या प्रकारची मदत असेल तर मग ती मदत त्यांच्या माध्यमातून नियमितपणे होते. त्यामध्ये आपण पाहतो मालिकावीरसाठीची ट्रॉफी आहे, ती ट्रॉफी त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. तर त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. आम्ही दादांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. टीमची धावसंख्या आपण पाहू शकतो. एकूण धावा झालेत 68, हायेस्ट स्कोर आजच्या टोटलमधील.
हा चेंडू देखील तितका छान फटका आहे. यावेळेला काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडलं, तिकडे फटका खेळला होता, जमिनीला घरंग लढदा. आपण पाहतोय ॲक्सेलरेशन शॉट, चेंडू ट्रॅव्हल झाला, 1 धाव. या बॉलवरती आपण पाहतो चौथं षटक प्रगतीपथावरती सुरू असताना साहिलला निवडलेला आहे अंतिम स्पेलसाठी प्रमोद करत. या संघनायकानं संघाची धावसंख्या 69 धावा अगदी ओवळे संघाच्या विरोधामध्ये खेळताना भैरवनाथ दुतुम या संघानं या धावा जमा केल्यात. शेवटच्या अंतिम 2 बॉल बाकी आहेत, 3 बॉल बाकी आहेत अजूनही, ज्यामध्ये फटकेबाजी जर आपण पाहिली तर विध्वंसकता धारण केली आज दुतुम संघाच्या फलंदाजांनी आणि ज्या फलंदाजीनं अगदी सर्वांना इम्प्रेस केलं. क्या बात आहे, फटका तितकाच दिमागदार, नजाकत दाखवली या बॉलवरती. पुश करो खुश रहो, बॉलला अगदी दिशा दाखवली थर्डमॅनची. खेळाडूच्या डोक्यावरून पुन्हा एकदा चौकार. अगदी चौफेर फटकेबाजी करतात त्यांच्या माध्यमातून धावांची जी गुंतवणूक आहे ती आता मात्र भरभक्कम त्यांनी दाखवली, सर्वांना अगदी इम्प्रेस करत असताना. शेवटचे अंतिम 2 बॉल आहेत. स्ट्रायकरांवरती आपण पाहतो निलेश, ज्यानं 3 सिक्सेस लगातार लगावले होते. आता कुठेतरी शांत पवित्र आहे, कारण क्रिकेटचा खेळ म्हटला तर मग मेरिट प्रमाणे हा खेळ खेळला जातो. मग अनेक सारे लिजंड असतील ते तुम्हाला या सूचना देतील. मग ऑफ साईडचा बॉल ऑफ साईडलाच मारायचा, लेग साईडचा बॉल लेग साईडलाच मारायचा, फुलटॉस असेल तर आघात करायचा, एखादा जर बाउन्सर असेल तर मग त्याला जाऊ द्यायचं. याला म्हणतात मेरिटचा खेळ. स्विंगर गोलंदाज असतील तर मग त्यांच्या हातांवरती लक्ष ठेवायचं. यामध्ये आपण पाहतो अनेक सारी प्रशिक्षण केंद्र देखील आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपण संजय बांगर सरांना पाहतो, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहेत. त्यांनी नुकताच धामणीमध्ये देखील आता एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळाडू पाठवण्यासाठी आपल्या परिसरामध्ये एक कोचिंग अकॅडमी ओपन केलेली आहे आणि आपल्या परिसरातील आता खेळाडूंसाठी खरं तर ती संधी देखील असणार आहे. मोठा स्टेडियम आपण बघतो तिथे बनला, लास्ट इयरमध्ये त्याचं काम सुरू होतं. संजय बांगर सर, त्यांना आपण तिथे पाहतो. वाजेमध्ये फार तर जास्तीत जास्त ते कार्यरत असतात आणि नुकताच आर्यन बद्दल देखील आपण एक न्यूज पाहिली, जेंडर ट्रान्सप्लेट. एकूण धावा जर आपण पाहिलं तर टोटल 75 झाल्यात. 75 धावा बनवल्या पहिल्या हाफमध्ये फलंदाजी करताना दुतुम संघानं आणि 76 धावांचं एक भलं मोठं आव्हान आता ठेवण्यात आलेलं आहे ओळे या संघासमोर. अजनबी ओळे असेल या खरं तर आव्हानाला त्यांना फेस करायचं आहे. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा खेळ शब्दांकनातून मांडतील. आवाजामध्ये थोडा फेरबदल. आपल्यासोबत या परिसरातील पहाडी आवाज अंबिवलीचे आमचे विष्णू गडकरी सर यांना आपण ऐकणार आहोत. मी घेतोय छोटासा ब्रेक, आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा, ऐकत राहा नेरेगावच्या मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, जिकडे आवाज ऐकायला मिळेल अजून एक ओम साई डीजे डिस्क जॉकी. जय
असा विजय मिळवा की ते तुमचे 10 पराभव पुसून जातील आणि तो संघर्ष तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. प्रत्येक षटकामागे 19 ते 20 धावा तुम्हाला कुटाव्या लागतील. आता दुतुम संघाची प्लॅनिंग काय असेल, गोलंदाजी कसे असेल हे काही क्षणामध्ये आपल्याला माहीत पडेल. दोन्ही धुरंधर संघ आजच्या दिवसामध्ये पहिल्या फेरीमध्ये चांगला परफॉर्मन्स दोन्ही संघांचा आपण पाहिला आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल एका बाजूला आपण सत्यवानजी काकडे सर आदई यांना पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला विनोद पाटे सर मोहो यांना पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात, उलटी काउंटिंग चालू. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू आकू टप्प्याचा मोठा फटका खेळता शरीरभेदी गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. लेग बायचा इशारा आलाय पण मिळतील 4 धावा. बाईच्या स्वरूपामध्ये का होईना धावा येणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक षटकामागे 19 धावा. आस्किंग रन रेटचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये ओवळी संघाला 20 धावा कुटाव्या लागतील. जर या षटकामध्ये कमी धावा आल्या तर पुढच्या येणाऱ्या षटकामध्ये आस्किंग रन रेट तुमचा खूप वाढेल. याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. प्रत्येक चेंडू डॉट जाईल तेवढा प्रेशर अजनबी ओवले संघावर येईल. कारण डॉट चेंडू खेळल्यानंतर मानसिक दबाव प्रेशर मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला आपण पाहतोय भैरवनाथ धोतुम आणि त्यांच्याविरुद्ध खेळणारा अजनबी ओवले संघ. चांगला फटका गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्लिअर करायचा होता. एका टप्प्यानं चेंडू जाईल. 1 बाउंस ओव्हर द रोप. जो उडने का शौक रखते वो गिरने का खौफ नहीं रखते. 4 धावा मिळतील आणि या 4 धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनगडी बाद असताना अजनबी ओवले संघ 8 या धावसंख्येवर. किमान प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 19 धावा आता कुटाव्या लागतील. संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. खरं तर तुमच्यासोबत कितीही लोक असू द्या, संघर्ष मात्र तुम्हाला एकट्याला करावा लागतो आणि संघर्षातून निर्माण होते नवीन ऊर्जा. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू फ्लिक केला फाईन लेग मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाही आहे. नोमॅन्स लँड मध्ये त्या ठिकाणी चेंडू पडला. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी निघालेत. 2 धावा सहज पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली आणि या चेंडूवर आले एकंदरीत पंच धावा किती आहेत या 3? ओके 3 धावा आणि या 3 धावेच्या मदतीने स्कोर कार्डात बदल होईल. अजनबी ओवळे संघ जाऊन पोहोचला आहे बिनगडी बाद असताना 11 या धावसंख्येवर. 11 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार होईल प्रणित ठाकूर. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पूल केलाय. पूल सक्सेसफुल होईल का? अखेरता काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जाईल. इट्स अ बिग हिट. षटकार. थँक्यू व्हेरी मच. त्याचबरोबर आपण पाहतोय सक्षम डेअरीचे सर्वे सर्वा सचिन शेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले. त्यांचं आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जाऊया मैदानामध्ये. दोन्ही संघ, मी मागाशीच म्हटलं तर दोन्ही संघ तितकं ताकदवर. मी विनंती करेन सचिन शेठ यांना पाटील की आपण यावं मंचावर. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत. मैदानामध्ये आपण पाहतोय प्रणित ठाकूरवर आक्रमण चढवायला सुरुवात केली आहे. प्रणित ठाकूरवर आक्रमण करायला सुरुवात केली आहे. मोठा फटका, क्लासिकल स्ट्रोक बॅटच्या मधोमध. चेंडू जाईल सीमा पार. मिळतील 6. षटकार. तर अफजल खानाचा कोतला काढायचा असेल तर वाघाचं कालीज लागतंय.
आणि तशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या बाजी प्रभूनं जी पावन खिंड लढवली होती तशा प्रकारची खिंड लढवताना आपल्याला फलंदाज ऋषिकेश पाटीलला आपण पाहतो. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरभेदी गोलंदाजी, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉल सांगत आहोत असताना पहिलं षटक आपण पाहिलं पॉवर प्लेचं, आणि या पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर एकूण धावा आल्या पहिल्या षटकामध्ये 23 धावा, म्हणजे येणारे 18 चेंडू असतील आणि 53 धावांची अद्यापी गरज जिंकण्यासाठी अजनबी ओले संघाला. अजूनही सामना संपलेला नाही आहे, कारण ओले संघाचे 2 धुरंधर सलामीवीर एका बाजूला तळ टोकून उभे आहेत आणि कशा प्रकारे 18 चेंडूमध्ये 53 धावा बनतील ऐकूया काही क्षणामध्ये. घेऊया छोटासा ब्रेक, देऊया डीजे मास्टरांना संधी. थँक्स व्हेरी मच. 18 चेंडू अजूनही 53 धावांची गरज आहे. दोन्ही सलामवीर मैदानाच्या आतमध्ये आहे. आशिष आणि ऋषिकेश एक पार्टनरशिप बनताना आपण पाहतो. जर सामना जिंकायचा असेल तरी पार्टनरशिप तोडावी लागेल. आता मात्र मैदानामध्ये वादळ आले. आणखी एक षटकार फलंदाजच्या बॅटमधून आपण पाहिलाय, जिथे आशिषला आपण पाहिलाय. आशिष सुद्धा सांगतोय हम भी किसी से कम नहीं, एक तुम्हारे तो एक हमारे, हे दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 29 ऑन बोर्ड. षटकार चौकारांची बरसात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओले संघ सुद्धा दाखवतोय हम भी किसी से कम नाही. प्रत्युत्तर दिले जात आहे. सायन्समध्ये आपण पाहतोय ॲक्शन झाल्यानंतर त्याचा रिएक्शन कसा असतो आणि तशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजूनही 47 धावांची गरज आहे. सिद्धेश ठाकूर मागच्या सामन्याचा सामनावीर जरूर ठरला होता, मात्र या सामन्यामध्ये समोर उभा आहे आशिष म्हात्रे, आक्रमक खेळाडू, सर्वात घातक ओले संघाची ही रन मशीन. आता या आशिष म्हात्रेला रोखावं लागेल. अजूनही 47 धावांची गरज आहे. धावांचं अंतर आपण कॅल्क्युलेशन पाहिलं तर 17 चेंडूमध्ये अजूनही 47 धावांची गरज. कोण जिंकणार या सामन्यामध्ये, कोण हरणार? जर ही पार्टनरशिप अशीच चालू राहिली तर सामना नक्कीच आपल्या खिशामध्ये घालतील अजनबी ओले संघाचे 2 धुरंधर फलंदाज. आता ही पार्टनरशिप तुम्हाला तोडावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल दुतुम संघ तर या दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या बाहेर तुम्हाला बाद करून पाठवावं लागेल. ही पार्टनरशिप तोडावी लागेल. क्रिकेट म्हटल्यानंतर पार्टनरशिपचा खेळ असतो आणि तो पार्टनरशिप मैदानामध्ये बनत असताना 29 धावांची पार्टनरशिप दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर या दोन्ही फलंदाजांना बाद करावा लागेल. जर सामना जिंकायचा असेल तो तुमचं गोलंदाज तयार होईल सिद्धेश ठाकूर. मोठा फटका लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जज करता राहिला. त्या ठिकाणी झेल पकडला असता तर एखादा फलंदाज बाद झाला असा आणि नौखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला असा. 1 धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावसंख्येचा आपण जर विचार केला 2 धाव, माफ करा, 2 धावेच्या मध्ये संघ जाऊन पोहोचेल 31 या धावसंख्येवर. अजूनही 45 धावांची अद्याप गरज. चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला तर बीट करण्याचं काम करतोय. डॉट बॉलची सांगता. आता डॉट चेंडू फेकावे लागतील. संघ जाऊन पोहोचला 31 या धावसंख्येवर. सिद्धेश ठाकूरला आपण पाहतोय कमबॅक कसं करावं याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर थोडं मानसिक दडपण आलं होतं. यॉर्कर लेनचा चेंडू लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला माहिती आहे दुतुम संघाला की सामना विजयापर्यंत नेऊ शकत नाही आहे. जर मोठे फटके आले तर मात्र अजनबी ओले संघ जाऊन पोचेल विजयाच्या दिशेनं. एकूण 32 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय धावफलकावर. चांगलं षटक हाताळताना सिद्धेश्वर टाकले जबाबदारी आणि एक चांगला गोलंदाज, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली.
32 धावा आपण पाहतोय. धावपालकर अजूनही 44 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. गोलंदाज सिद्धेश आडव्या बॅटने केलेला हा फटका गॅपमध्ये जरूर जातो. कार्पेटच्या आधारे चेंडू घरंगला जातोय. काव कॉर्नर मध्ये फक्त सिंगल धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे सरकेल. एका धावेच्या मदतीने 33 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 33 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 43 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. बॅटच्या मधोमध आता मी थांबणार नाहीये. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. षटक होईल समाप्त. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजनबी ओले संघ जाऊन पोहोचलाय 39 या धावसंख्येवर. पाहतोय जिथे परेश ठाकूरला येणारे 11 चेंडू 37 धावांची गरज. थँक्यू व्हेरी मच. आता एक सफलता मिळाली. कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल धुतून संघानं, कारण परेश ठाकूरच्या पहिल्या चेंडूवर आली आहे विकेट. जो फलंदाज आक्रमक बनला होता ऋषिकेश पाटील, ज्यानं 2 षटकार ठोकले होते. सामन्याला जवळजवळ आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करत होता. 39 धावांची भागीदारी जरूर केली होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. विशाल गायकवाड आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू 37 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी. सामना अजूनही संपलेला नाहीये. धुतूम संघ जिंकलेला नाही की ववळे संघ अजूनही जिंकलेला नाहीये. दोन्ही संघ तितके ताकदवर हार मानायला तयार नाही आहेत, पराभव पत्करायला तयार नाही आहेत. मी तर म्हणेन पराभव ही यशाची पहिली पायरी असते. जेव्हा तुम्ही पराभव पचवण्याची हिंमत ठेवता तेव्हा तुमच्या पदरामध्ये यश नक्की प्राप्त होतं. गोलंदाज तयार. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक ही दुसरी सफलता परेश ठाकूरच्या नावावर. 10 चेंडू 37 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी अजनबी ओळे संघाला. थँक्स व्हेरी मच. आता सामना मी तर म्हणेन या 3 चेंडूमध्ये जवळ फिरलाय की काय. धुतूम संघाच्या बाजूने थोडा झुकताना आपण पाहतोय, कारण 37 धावा अजूनही शिल्लक होत्या. 12 चेंडूमध्ये 37, 11 चेंडूमध्ये 37, 10 चेंडूमध्ये अजूनही 37 धावांची गरज. नवीन बॅटर प्रमोद घरत आलेत. नवीन मैदानाच्या आतमध्ये ग्लान्स करायचा होता चेंडूला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आणि आता पूर्णपणे प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल अजनबी ओले संघा पुढे. 9 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अखेरता फसला प्रमोद यांचा.
आणि डॉट बॉलची सांगत आहोत असताना 8 चेंडू 37 धावांची गरज. काय षटक हाताळलंय, असं वाटलं होतं अजनबी ओळे संघ सहज सामना जिंकेल. बॅटची इनसाइड एज, फलंदाज होईल बाद. 7 चेंडू 37 धावांची गरज. काय षटक हाताळले परेश ठाकूरनं, जबरदस्त गोलंदाजी. जर तुम्हाला मित्रांनो परेश ठाकूरची गोलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजच्या या 2 दिवसातील मिडन षटक फेकेल का याची चर्चा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 7 चेंडू 37 धावांची गरज जिंकण्यासाठी अजनबी ओले संघाला. मी तर म्हणेन कुठेतरी अजनबी संघाच्या या फलंदाजांना निराश मानेनं परतताना आपण पाहिलं. विशाल आऊट बाद झाला, प्रमोद आऊट झाला, ऋषिकेश आऊट झाला. आशिष मात्रे अजूनही मैदानामध्ये तळ टोकून आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक जर विचार केला तर आशिष मात्रेला स्ट्राईक देणं खूप गरजेचं. 7 चेंडू 37 धावा या मैदानाचा इतिहास आहे मित्रांनो. 6 चेंडूमध्ये 30 धावा बनताना पाहिलेत. आडव्या बॅट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज, फलंदाज बाद आणि पहिलं मिडियम षटक फेकले परेश ठाकूर. एकदा जोरदार टाळ्या परेश ठाकूर साठी. कारण या मैदानाचा इतिहास सुद्धा सांगतो की इतिहासाची पानं आपण पालटली तर 6 चेंडूमध्ये 30 धावा सुद्धा बनताना पाहिलेत. चांगला फटका, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आणि आणखी एक फलंदाज बाद. 5 चेंडू 37 धावांची गरज. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. 37 धावांची अद्याप गरज. खरं तर आमच्या श्री छत्रपती आणि फलंदाज होईल बाद, त्रिपुलाचित बाद. आय हिट यू मिस. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघाचे खंदे समर्थक, क्रिकेटसाठी ज्यांची काही करण्याची तयारी असते, आमचे सर्वांचे लाडके रोशनदादा गवते यांना आपण करूया विनंती. आपण यावं मंचावर. आपली जागा इतरत्र नसून आमच्या हृदयामध्ये आहे, आमच्या मंचावर आहे. आपण मंचावर येऊन इथे व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सामना मी तर म्हणेन एकतर्फी सामना. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की सामना बरोबरीमध्ये जाईल, सामना दोन्ही बाजूनं चालला होता. मात्र जसं तिसरं षटक आलं परेश ठाकूरचं, सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिली आणि सामना दोतुम संघाच्या बाजूनं झुकवला. अजूनही 37 धावांची गरज. अशक्य असं लक्ष्य आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. फक्त धावांचं अंतर इथे कमी करता येईल. आडव्या बॅटनं ऑन साईडला ड्राईव्ह जरूर केला. क्षेत्रक्षित या ठिकाणी तैनात
क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल सीमा पार. मिळतील 4 चौकार. एका 4 धावेच्या मदतीने 43 या धाव संख्येनं जाऊन पोहोचेल संघ 43 या धाव संख्येवर. सामन्यात मजा नाही आहे. सामन्यात फक्त औपचारिकता बाकी आहे. अवांतर चेंडू फेकलाय पंचांचा इशारा. इट्स अ वाईड कॉल. कारण एकतर्फी सामने पाहायला कधीतरी मित्रांनो मजा येत नाही आहे. सामन्यात कॉमेंट्री करायला सुद्धा मजा येत नाही. चांगला फटका. धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी. चौकार मिळेल. 4 धावा. चला साई स्पोर्ट चिंद्रन, रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ आपण यायचं आहे. संघनायकाला पाठवा. गोलंदाज तयार. हा सुद्धा चौकार मिळेल. सामना होईल. 4 धावा मिळतील. धावांचं फक्त अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 धावा मिळतील आणि या 4 धावेच्या मदतीनं खरं तर संघाची धावसंख्या वाढती आपल्याला पाहायला. 52 धावा आपण पाहतो धावफलकावर.